नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये 1,30,000 रुपयात घर खरंच पुरत नाही. यावरती आमदार खासदार यांनी खूप प्रयत्न केले, मात्र जी रक्कम आहे तीच लाभार्थ्यांना मिळते. आणि ग्रामीण भागामध्ये सध्या तरी ही योजना बंद स्थितीमध्ये असलेली आपल्याला लक्षात येते. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. घरकुल बांधकामाकरिता ग्रामीण भागामध्ये 1,60,000 रुपये, तर नक्षलग्रस्त भागाकरिता 1,70,000 प्रति लाभार्थी अर्थ अनुदान देण्यात येतं. या पैशामध्ये घर होत नाही, घरकुल लाभार्थ्यांना 4,00,000 रुपये द्या अशी मागणी निलेश लंके यांनी केंद्रातील NDA सरकारने पंतप्रधान आवास योजना माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना आर्थिक मदत देऊ केली होती. त्यानुसार 1 जून 2015 रोजी सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री आवास घरकुल योजना सरकारच्या सर्वांसाठी घरे या मिशन अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून गरिबांना पक्की घरे देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. मात्र या योजनेत शहरी व ग्रामीण असे 2 वर्ग करण्यात आले. शहरी भागातील लाभार्थ्यांना 2,30,000 रुपये देण्यात येते, ही रक्कम दिली जाते, तर ग्रामीण भागातील नागरिकांना केवळ 1,30,000 रुपयाचा लाभ मिळतो. त्यामुळे या योजनेत दुजाभाव केला जात असल्याचा सातत्याने आरोप केला होता. तसेच देण्यात येणारा निधी वाढला पाहिजे अशी मागणी होते. आता खासदार निलेश लंके यांनी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना योजनेतून 4,00,000 रुपयाची रक्कम द्यावी अशी मागणी केली. देशात 2016-17 पासून पंतप्रधान आवास योजना ग्रामीण पुरस्कृत योजना राबवली जाते. घरकुल बांधकामाकरिता ग्रामीण भागात साधारण क्षेत्र 1,30,000 रुपये, नक्षलग्रस्त भागाकरिता 1,70,000 रुपये प्रति लाभार्थी अर्थसहाय्य देण्यात येते. मात्र शासनाकडून या योजनेत ग्रामीण व शहरी भागात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप खासदार निलेश लंके यांचं म्हणणं आहे. वाढती महागाई आणि घरबांधणीचा खर्च मागल्याने ही रक्कम अधिक देण्यात यावी अशी मागणी सातत्याने होत आहे. यापूर्वी आमदार बच्चू कडू यांनी विधानमंडळ सभागृहात ही मागणी केली होती. आता खासदार निलेश लंके यांनी या योजना लाभार्थ्यांना 4,00,000 रुपये देण्यात यावे अशी मागणी केली. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर होतात. एका घरकुलात 1,60,000 रुपये सरकारकडून मिळतात, पण तेवढ्यात पैशात घरकुल होऊच शकत नाही. माझी मागणी आहे की घरकुलाला 4,00,000 रुपये मिळाले पाहिजे असे निलेश सांगितलेलं आहे. डिसेंबर 2024 पर्यंत मुदत वाढ झालेली आहे. 2021 केंद्रीय मंत्रिमंडळाने 295 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी PMY ग्रामीण कार्यक्रमाची वैधता 31 मार्च 2024 पर्यंत वाढविली. PMYG साठी पूर्वी अंतिम 31 मार्च 2021 होती. त्याप्रमाणे ऑगस्ट 2022 केंद्रीय मंत्रिमंडळाने PMY शहरी योजनेला 22 मार्च मुदत दिली होती. आता डिसेंबर 2024 पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली.